नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार गोलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर इतरही काही शेतमालाचे दर आपल्याला बरेच दिवसापासून पडलेली पाहायला मिळतात। तर आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या तसेच भाजीपाल्यांच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते। तर चला तर पाहू की आज काय परिस्थिती पाहायला मिळते। भेंडीची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून घसरलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला भेंडीच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते। कामिनीच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 7 ते 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। आज फुल मार्केटमध्ये डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीफार घसरण पाहायला मिळते। तर कलर तसेच लाल गुलाबची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः 150 तर कलर गुलाबसाठी 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला डच गुलाबच्या दरावरती आज पाहायला मिळते। जिप्सफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 80 रुपयापासून देखील जिप्सफिलाचे दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला झेंडूची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर पिवळ्या झेंडूसाठी 20 ते 22 तर लाल झेंडूसाठी 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पाहायला मिळतात। 50 ते 65 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः दर जे 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। आज कांद्यांचे दर जर बघितलं तर मार्केटमध्ये कांद्यांची आवक साधारणतः 60 ते 70 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर बघितलं तर साधारणतः 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कलर आणि गोळे साईज मधील कांद्यासाठी उच्चांकी दर पाहायला मिळते। सरासरी मध्ये दर जर बघितलं तर साधारणतः 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्यापणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। हलके माल जे 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे ते साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चायना तसेच हिरव्या पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे ते 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। सरासरी मध्ये जर पाहिलं तर साधारणतः 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला काकडीची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे 8 तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतात। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील तोंडल्याचे दर पाहायला मिळतात। पुनेरगावची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी साधारणतः दर जे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 तर हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतोय। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कोबी फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी
8 ते 10 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाळवतात. आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये आले साडी सरांचा दर जे आहे 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाळवतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाळवते. त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिरता कायम पाहायला मिळते. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्च दर पाळवते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळवतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 15 ते 16 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरसाठी दर पाळवते. तर हलक्या मालासाठी 12 ते 13 रुपयापासून देखील दर पाळवतात. विलायती कोथिंबीरसाठी 10 रुपयापासून ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाळवतात. पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला होते. चांगल्या मालासाठी 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलकी माल जे येते 22 ते 25 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पाहायला होतोय. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतं. हलकी माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होतात. एका दुसऱ्या वक्तासाठी 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतोय. सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री होताना पाहायला होते. शेवग्याची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम बरेच दिवसापासून आपल्याला शेवग्यासाठी पाहायला होते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलकी माल जे ते मार्केटमध्ये भरपूर शिल्लक असलेली पाहायला होतात. भेंडीची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 10 ते 15 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल देखील आपल्याला 6 ते 7 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे आहेत साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 ते 14 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला होते. सुकवांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 ते 15 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहायला होते. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात अंजीरची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर बरेच दिवसापासून आपल्याला मागणी कमी होताना पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरसाठी दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज अंजीरच्या दरावरती पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 35 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर असलेले पाहायला होतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक पेरूसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत तर व्हाईट व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः दर जे 40 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होत आहे. हलके माल जे 7 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे 15 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 270 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर हिरव्या आणि कच्च्या लिंबांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होते. कच्च्या लिंबांची आवक मार्केटमध्ये जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळतो.